नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणेच्या अधिकृत YouTube चॅनलमध्ये. नांदेड GMCचा भरती आली होती आणि त्याचा पेपर सुद्धा संपलेला होता. प्रथम उत्तर तालिका, द्वितीय उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि आता अखेर निकाल जाहीर करण्यात आला. निकाल म्हणजे काय? तर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे रोल नंबर, त्यांचं नाव आणि त्यांना किती मार्क्स होते अगोदर, म्हणजे रॉ स्कोर त्यांचा किती होता आणि आता सध्याचे त्यांचे फायनल मार्क्स किती आहेत ते या लिस्टमध्ये त्यांनी सांगितलं. लिस्टकडे आपण जाणारच आहोत, पण त्यापूर्वी तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरला होता, तुमचे मार्क वाढले की कमी झाले ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. अगोदर किती होते आणि नंतर आता किती झालेले आहेत फायनल मेरिटमध्ये ते तुम्ही सांगू शकता. आता जाऊया आपण आपल्या लिस्टकडे, पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की मग कोणतीही अपडेट, स्पर्धा परीक्षेमधील नवीन जाहिराती असो, अपडेट असो किंवा प्रवेशपत्र असो, तसेच जो काही निकाल असो तो तुमच्याकडून मिस होणार नाही. जाऊया आपण आपल्या आजच्या अपडेटकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही अधिकृत PDF त्यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली. अगोदर आहे पोस्टचं नाव, ते आहे पिऊन पोस्ट आणि यामध्ये रोल नंबर आहे, त्यानंतर ॲप्लिकंटचं नेम आहे, नंतर मार्क आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजे अगोदर प्रथम उत्तर तालिका आपली लागली होती, त्यानंतर आपण त्यावर ऑब्जेक्शन घेतलेले होते, म्हणजे प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती, आक्षेप घेण्यासाठी लिंक त्यांच्याकडून देण्यात आली होती आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटलं की प्रश्नामध्ये चूक आहे किंवा पर्यायामध्ये चूक आहे किंवा कंपनीने जे उत्तर दिलं ते चुकीचं आहे, त्यावर आपण आक्षेप घेऊ शकत होतो आणि आक्षेपांची सुधारणा करून या ठिकाणी द्वितीय उत्तर तालिका सुद्धा त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली होती. आता त्यांनी जो कॉलम दिलेला आहे, 2 कॉलम तुम्ही पाहू शकता. हा जो आहे मार्क आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजे रॉ स्कोर, जो तुमचा सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये होता, पहिल्या उत्तर तालिकेमध्ये सुधारणा केल्याच्या नंतर जो काही बदल झालेला होता तो स्कोर या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि नंतर शेवटचा जर तुम्ही कॉलम पाहिला तर यामध्ये आहे मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन, म्हणजे पिऊनचा पेपर हा विविध शिफ्टमध्ये पार पडला होता, त्यामुळे त्यांचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर स्कोर किती आहे तो सुद्धा त्यांनी सांगितला. वरचा कॅन्डिडेट जर आपण पाहिला तर 162 होते, मात्र इथे 1 मार्क्स कमी होताना आपल्याला दिसतो. आता जे कोणी म्हणत असतील की नॉर्मलायझेशन मध्ये फक्त मार्क्स वाढतात, तर तसं नाही मित्रांनो, मार्क्स आपल्याला कमी होताना सुद्धा दिसतात. इथे तुमच्या समोर आहे, अधिकृत PDF आहे ही, त्यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली. GMC नांदेडची ही PDF आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की 162 चे 161 होताना सुद्धा आपल्याला दिसतात. नंतर जर आपण पाहिलं तर 150 चे 50 आहे, म्हणजे जसेच्या तसे सुद्धा नॉर्मलायझेशन मध्ये राहू शकतात. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं 130 आहे, 136 चे 136 आहे, मात्र 90 चे इथं 92 झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे काही जणांचे मार्क्स वाढलेले आहेत तर काही जणांचे मार्क्स कमी देखील झालेले आहेत. 1 मार्क आपल्याला कमी होताना दिसतो, काही जणांचे सारखेच आहे आणि काही जणांचे वाढले. तर तुमचं नेमकं काय झालं, तुम्ही पिऊन पदासाठी अर्ज भरला होता का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, म्हणजे आपल्याला एक कल्पना येऊन जाईल की एक्झॅक्टली किती जणांचे मार्क्स वाढलेले आहेत किंवा कमी झालेले आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं पिऊन, तर अगोदर पिऊनची लिस्ट आहे, कारण की या पदासाठी जास्त उमेदवारांनी अर्ज केलेले होते. तर पिऊन पदाची यादी पाहू शकता तुम्ही, 9 पेज पर्यंत आपण आलेलो आहोत. टोटल 102 पानांची ही यादी आहे आणि यामध्ये 5000 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे, कारण की 5000 उमेदवारांनी परीक्षा दिली. अर्ज मात्र जास्त आलेले असतील, पण त्यापैकी काही जे मुलं आहेत किंवा अब्सेंट राहताना सुद्धा दिसतात. काही प्रेझेंटी 100% नसते, त्यामुळे 10, 15 किंवा 20% सुद्धा गैरहजर राहिलेले कॅन्डिडेट आपल्याला दिसतात. पण इथे जर आपण यादी पाहिली तर टोटल 5000 पेक्षा जास्त उमेदवारांची नावे यामध्ये आहेत. आता आपण लास्टला येतोय, म्हणजे आपल्याला समजेल की नेमका बदल काय झालेला आहे किंवा टोटल उमेदवार किती आहेत. इथे आता काही जण म्हणतील की कट ऑफ कसा काढायचा, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे मार्क्स आहेत ते शफलिंग केलेले आहेत, म्हणजे एक डिसेंडिंग ऑर्डरमध्ये नाहीत. आपल्याला समजत नाही नेमकं की कोण मेरिटमध्ये आहे, कोण म्हणजे कोणाचा नंबर किंवा कोणाचा रँक किती आहे, तुमचा रँक किती आहे हे तुम्हाला कळत नाही. ज्यावेळी तुम्हाला रँक कळेल त्याच वेळेस तुम्ही त्याचा अंदाज काढू शकता. आणि राहिला प्रश्न कॅटेगरीचा, तर इथे त्यांनी कॅटेगरी सुद्धा मेन्शन केलेली नाहीत. कॅटेगरीमुळे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ सुद्धा सांगू शकत नाही. सुरुवातीचे कॅन्डिडेट असतील टॉपर, ते ओपनच्या जागावर जाणार आहेत, कारण की ओपनच्या जागा त्यांना मिळणार आहेत. मात्र जर तुम्ही इतर कॅटेगरीचा विचार केला तर आपल्याला विद्यार्थ्याची कॅटेगरी समजत नसल्यामुळे आपण त्या कॅटेगरीचा अंदाज सुद्धा लावू शकत नाही. इथे मात्र फक्त तुम्ही ओपनचा कट ऑफ हा एक्सपेक्टेड करू शकता. त्यासाठीही तुम्हाला संपूर्ण जे विद्यार्थी आहेत त्यांची नावे रँकमध्ये लावावी लागतील आणि त्यानंतर तुम्ही ठरवू शकाल की जागा किती आहेत आणि त्या जागेच्या प्रमाणात किती प्रमाणात विद्यार्थी बोलवले जातात. कारण की आता यानंतर होणार आहे तुमचं DB, आणि DB सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. DB मध्ये बरेच विद्यार्थी अपात्र सुद्धा ठरत असतात. इथे जर तुम्ही यादी पाहिली तर ती आहे 5377 उमेदवारांची. 5377 उमेदवारांची यामध्ये नावे आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता त्या सर्वांची नावे आता आपल्याला यामध्ये दिसतात. यानंतर होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा त्यांच्याकडून लिस्ट प्रसिद्ध करण्यात येईल. DB साठी लिस्ट येईल, त्या लिस्टमध्ये तुम्हाला समजून जाईल की नेमकं कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफला किती लागला, कारण की इथे त्यांनी कॅटेगरी मेन्शन केलेली नाही. जर त्यांनी कॅटेगरी
कॅटेगरी मेन्शन केली असती तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचा ॲनालिसिस करून तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ काढू शकले असते. सध्या मात्र या लिस्टचं जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर ओपनचा कट ऑफ हा तुम्ही काढू शकता, पण त्यासाठीही तुम्हाला थोडीफार मेहनत घ्यावी लागेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही अपडेट होती ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. तुम्हाला किती मार्क्स आहेत तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.